अमरावती आणि नाशिकमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींना तहसील कार्यालयामधून मोठ्या प्रमाणावरती बनावट जन्मदाखले दिल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। नाशिकमधल्या मालेगाव आणि अमरावतीमधल्या अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयामधून हजारो बनावट जन्मदाखले दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता आणि या संदर्भामध्ये आज सोमय्यांनी अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांची भेट घेतली आणि चर्चा केली। रोहिंग्या आणि बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारं मोठं रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता किरीट सोमय्यांनी व्यक्त केली आहे। आपली माहिती ऐकून घेतल्यावरती संपूर्ण प्रकरणाची 2 पातळ्यांवरती चौकशी करणार असल्याचं सुद्धा सोमय्यांनी सांगितलं। तर बांगलादेश आणि रोहिंग्यांवरती कारवाई करणार असल्याचं नितेश राणे यांनी सुद्धा म्हटलंय। अन्य ठिकाणचे कथा पद्धतीने अशा प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे। भिवंडी असो, गोवंडी असो किंवा अंजनगाव असो की मालेगाव असो, तरी हे कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते। त्याची मोडस ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे। ते आता तपास 2 भागात करणार आहेत। एक जे काय 569 की काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्याची ते फेर तपासणी करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।